नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. रविवारी रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला. नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भावासोबत थांबले होते. रात्री 9:30ची वेळ होती. बेसावध आंदेकर गप्पा मारत असताना काही समजण्याच्या आतच 6 दुचाकींनी त्यांना गराडा घातला. या दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी आंदेकर यांना घेरलं. सुरुवातीला त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व थरार जवळ असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान या घटनेतील हल्लेखोरांपैकी 3 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का असा सवाल केलाय. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलंय की पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळी घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षात पुण्यातील टोळी युद्धाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. पोलिसांनी गुन्हेगारांच्या नियंत्रण जे आणण्यासाठी कडकपणाने काम करणं आवश्यक होतं, ती पूर्णपणाने गृह खातं भोंगळपणा गृह खात्यात आलेला आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मोराल लो झालेला आहे. त्यामुळं अधिकारी कोणती कारवाई करायला धजावत नाहीत आणि आता गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागलेले आहेत. याचा अनुभव आजच्या या घटनेत आला. याचा तीव्र निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या पोलीस दलाच्या मागे सरकारने ठाम उभं राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या दुष्प्रवृत्तीचा नष्ट करण्यासाठी पूर्ण ताकदीने महाराष्ट्र सरकारने काही भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्र सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि राज्याच्या पोलीस दलाच्या व्यवस्थेकडे लक्ष नाही आहे. ते राजकारणात एवढे गुंतलेले आहेत की आता पोलिसांच्यावर हल्ले करण्याची देखील शामत महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांची व्हायला लागलेली आहे. अधिकाऱ्यांच्यावर हल्ला आतापर्यंत शक्यतो कधी ऐकलेला नव्हता. कोयत्याने जाऊन हल्ला करणं हे अतिशय धक्कादायक आहे. मला वाटतं की याचा म्हणजे निषेध आम्ही करतोच, परंतु अशा स्टेजला ही सगळी पुण्यातल्या कोयत्या गँगची व्यवस्था आली म्हणजे पुण्यातली पोलिसांची व्यवस्था किती दुबळी झाली आहे हे पुन्हा एकदा लक्षात येतं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना EOWने क्लीन चिट दिल्यानंतर त्या निर्णयाला विरोध करण्यात आलाय. विशेष म्हणजे 4 नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्यात. या आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करून भाजप सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली. महाराज आपले दैवत आहेत. भाजपने त्यांचा धडधडीत अपमान केलाय. या अपमानाविरोधात काँग्रेसने जोडो मारो आंदोलन आयोजित केलं असताना शिवद्रोही व्यवस्थेने परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नॅरेटिव्ह भाजप पसरवत असल्याचं सांगून आजपासून राज्यभर काँग्रेस जोडो मारो आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय. सप्टेंबर अखेरपर्यंत महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. आम्हाला हे सरकार घालवायचं आहे, लोकांना चांगले सरकार द्यायचं आहे असं सांगत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर घणाघात केला. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की जागा वाटपाबाबत आमच्या 3 बैठका झाल्यात. या महिन्यात बैठका संपतील. सप्टेंबर अखेरपर्यंत जागा वाटपाचा तिढा कुठल्याही स्थितीत सुटावा या दृष्टीने आमचे काम सुरू झालंय. महाविकास आघाडीतील काँग्रेसनं जास्त जागा लढाव्यात ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आलेल्या सर्वेतून दिसते आघाडी धर्म असल्याने यावर चर्चा करून निर्णय घेऊ असं वडेट्टीवार म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबाद खंडपीठाने 2 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. बंजारा समाजाचे महंत उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. महंतांनी ठाकरेंना प्रसाद आणि विभूती दिली. ठाकरे यांनी प्रसाद आणि विभूती स्वीकारल्यानंतर ती शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीकडे दिली. यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नांदेडमधील डॉक्टर मोहन उत्तमराव चव्हाण यांनी तक्रार केली होती.
उच्च न्यायालयाने 2 लाखांचा खर्च लावून याचिका फेटाळल्याचे सुतोवाच केल्यानंतर चव्हाण यांनी याचिका मागे घेत असल्याचे सांगितले. न्यायालयाने मात्र माजी मुख्यमंत्र्यांवरील आरोपांना कुठलाही आधार नाही. याचिका मागे घेण्यास परवानगी देताना चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना 3 आठवड्यात डिमांड ड्राफ्टने 2 लाख रुपये द्यावेत असे आदेश दिलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा 8 महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली तर विरोधकांनीही याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला. आता या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला नाही, तुम्ही तोडलात असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. मुंबईत मालमत्तांच्या खरेदीचा जोर कायम असून ऑगस्ट मध्ये 11,735 मालमत्तांच्या नोंदणीचे व्यवहार झालेत. याद्वारे राज्य सरकारला 1,032 रुपयांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत मालमत्तांच्या खरेदीत झालेली ही वाढ 8% अधिक आहे, तर महसुलात झालेली ही वाढ 32% अधिक आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये झालेल्या मालमत्तेच्या व्यवहाराच्या माध्यमातून राज्य सरकारला 810 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. लालबाग परिसरात एका बस अपघातात 9 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दारूच्या नशेत धुंद असलेल्या आरोपीने बेस्टच्या बस चालकासोबत वाद घातला. यानंतर त्याने स्टेअरिंग धरून ठेवलं. यामुळे बसचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरील 9 जणांना धडक दिल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. बसच्या अपघातात 28 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झालाय. रविवारी रात्री ही घटना घडली. घटनेतील 9 जखमींपैकी 8 जणांवर उपचार करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कल वाढतोय. मात्र उच्च न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर घातलेल्या बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने व्हावी अशी विनंती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे समन्वयक ॲडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी केली आहे. त्याचबरोबर यंदा 60% घरगुती गणेश मूर्ती शाडू माती आणि पर्यावरण स्नेही असल्याचा दावाही त्यांनी केलाय. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.